तर काल झाली आमची ॲनिव्हर्सरी आणि ॲनिव्हर्सरी स्पेशल आम्ही बनवलं होतं. पुरणपोळी बनवली होती, पोळ्या झालत्या बनवून. माझ्या इथं बनवते मी कांदा भजी. करत करत थोडीशी टेस्ट तर करायला पाहिजेच. त्यामुळे एक भजी मी खाऊन पण टाकला. नंतर मग आता इथे जेवण करायला बसलो होतो. पुरणपोळीचं जेवण केलं. तुम्ही सगळेजण या जेवण करायला. थोडासा आराम केला आणि नंतर मग आता आलो आहे आम्ही केक नेण्यासाठी. केक घेऊन आलो, तयार झालो. नंतर जवळपास एक संध्याकाळच्या 8 वाजत आले होते. 8 वाजता आमची चालली होती सेलिब्रेशन करायची तयारी. तर सिंपल असं केलं होतं. फक्त केक आणला होता आणि आईंनी ओवाळून घेतलं. नंतर आम्ही कट केला केक आणि एकदम साधं सिंपल असं आम्ही ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन केलं. तर 5 तारखेला आमची ॲनिव्हर्सरी असते आणि लगेचच 8 तारखेला संचितचा बड्डे असतो. त्यामुळे आमच्या ॲनिव्हर्सरीला एवढं स्पेशल असं काय नसतं. कारण नंतर संचितच्या बड्डेचं पण असतीच तयारी करायची त्यामुळे आमची एकदम छोटीशी सिंपल असं सेलिब्रेशन केलं. तर आमच्या लग्नाला 8 वर्ष पूर्ण होऊन 9वं वर्ष लागलं. चला मिनी ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि बाय. या केक खायला तुम्ही.